चला. हा. हो डबा घ्या. हो हो. हे झालं. हो सावकाश. फोल्डर. ती घाई करतात. हो हो एक मिनिट. हा हा थांब. हा. ए मानसी, रुमाल 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 कुठे आहे माझा रुमाल? रुमाल रुमाल काय करताय? मगाशीच तुम्ही खिशात ठेवलात ना. हो का? मग बघ. चिनू आहे ना. अगं बाजू हो तू. काय करताय? हे आपलं हळू सांडाल. सावकाश. ती घाई आहे ना तुम्हाला खरंच. अगं आता काय सांगू मी? अगं मानसी, तो फोल्डर कुठे गेला माझा? निळा फोल्डर ठेवला आता तुम्ही बॅगेत. बरं ठीक आहे. चला 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 चला. ऐका ना. अहो, काय काय बोल, पटकन बोल पटकन बोल. हो तुम्ही विसरलात का? तुम्ही आईंशी बोलणार होतात ना आज परदेशींबद्दल. परदेशी? कोण परदेशी आहे? ए गप रे चिनू. तुला सांगितलं ना मोठ्यांमध्ये बोलायचं नाही म्हणून. आई पण तूच मला म्हणालीस ना की मी मोठा झालोय. हो तू मोठा झालायस पण इतका मोठा नाही झालायस. लिही बरं पटकन. तुला द्यायचं ना असे शाळेत. हो. ऐका ना तुम्ही आईंशी बोला ना आज. अगं आज कुठे मानसी? आज माझी एक मोठी मीटिंग आहे ऑफिस मध्ये. मला तिकडे लवकर पोचायला नको का? पण 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? हे बघा ऐका, तुम्ही आईंशी बोललात ना तर आई आज पटकन आपणशी बोलून टाकतील. हो बरोबर आहे मानसी, पण आता नको. आणि 5 मिनिटात बोलून होणार आहे का ते? आपण ना उद्या बोलूया. उद्या सुट्टी आहे मला. नक्की? हो हो हो. प्रसन्न दादाला सांगून ठेव की उद्या बोलायचंय. हो, बरं. चला येतो मी. बाबा येताना माझ्यासाठी चॉकलेट आणा. चॉकलेट? आपण कळलं ना तर आपल्या दोघांनाही रागवतील. मी एक काम करतो, मी चिक्की आणतो. चिट्टी? नको नको. त्यापेक्षा तुम्हीच का? नचिकेत दादा वॉक करून आला असेल, तो आणणार होता माझ्यासाठी चॉकलेट. मी पण येतो खाली. चला. तू कुठे येतोस? हो येतो. हे बघ चिन्मयानंदा, हे बघ ऐक माझं. हे बघ आपण जर का, अरे ए जाऊ दे. चल ए थांब जरा. एवढी चांगली संधी हातातून जायला नकोय. कसं पटवायचं आप्पांना? संधी साधू माणसं खूप भेटत असतात, पण आपण आपली बुद्धी घाण ठेवून त्यांच्या आहारी किती जायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. चल चल चिन्मयानंदा चल चल. आपा येतो आम्ही. एवढ्या घाईघाईत का गेला आज? अहो ते तर साहेब आलेत ना. ते तुमच्यापेक्षा डेंजरस आहेत. काय म्हणालात? अरे काय ही भाषा? नाही नाही काय नाही. अप्पा नचिकेत दादा कुठे आहे? तुम्ही दोघं सकाळी एकत्र प्रभात फेरीला गेला होतात ना? हो, तो आज त्याच्या घरी गेलाय. पण तो तर सध्या आपल्या घरी राहतोय ना अप्पा? हो, अरे पण त्याच्या घरी गृह सजावटीचं काम चालू आहे ना. हो हो आठवलं. ताई सांगत होती मला. स्नानगृहामध्ये पाणी ठिपकत नाही ना, हे बघण्यासाठी तो तिथेच स्नान करणार आहे. असू दे, त्याला काय करायचं ते करू देत. मी आवरून घेतो. हा आप्पा अहो घ्या, गरम गरम सांजा केलाय. हो का? हो. असं करतो मी, वर माझ्या खोलीत बसूनच आरामात खातो. हो का? बरं झालं ताई. नाही गरम गरम आहे तर खाऊन घ्या म्हणलं. हा आता आपण निवांत बसून खाऊ. नाही तर सारखं यांना काय हवं काय नको बघायला लागतं ना. काय गाजी. चल हे घे. खादाड बोक्या घे, पोटभर खा. शी बाबा नको? नचिकेत दादा माझ्यासाठी चॉकलेट आणणार होता. ते कधी मिळणार मला? आधी समोर आलंय ते खा. आणि अन्नाला असं शी बाबा वगैरे म्हणू नये रे. आणि नचिकेत दादाच्या घराचं काम चालू आहे की नाही म्हणून तो जरा व्यस्त आहे. त्याचं काम झालं की तो देईल तुला चॉकलेट. धीर धर जरा. आणि नचिकेत तुला म्हणाला ना म्हणजे तो नक्की देणार, नाही विसरणार तो. ए ताई, तू दादाला आहो नचिकेत म्हणत होतीस ना? मग अचानक आता तू नचिकेत
असं म्हणाले मी? हो, माझ्याही लक्षात नाही आलं. आपणही मगाशी त्यांचा एकेरी उल्लेख केला ना, म्हणून कदाचित माझ्या तोंडातून निघून गेलं असेल. हो, निघून गेलं असेल. हो. परदेशी साहेब, आओ परदेशी साहेब, काय झालं? तुम्हाला लाडू आवडले नाहीत का? काही साखर कमी जास्त आहे का झालेली? एकदम बघ, तुला बोललो होतो नको तू बेतन. परफेक्ट एकदम. हा? हो, असा चविष्ट लाडू मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खातोय. काय सांगता? आणि या चवीसाठी तुम्हाला मी 10% जास्त द्यायला तयार आहे. नाही पण हे बघा, आता नाही म्हणू नका प्लीज. हा माल एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे. अहो, लोकांना कळू द्या ना मराठी पदार्थाची चव काय असते ते. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमचा कोणी पार्टनर वगैरे आहे का? आपण बोलूया ना त्याच्याशी. बोलूया म्हणजे आपण मीटिंग करू. मीटिंग? हा, अरे माल परदेशी पाठवतोस? अरे हा आगाऊपणा करायला सांगितलं कोणी तुला? अरे या अप्पा केतकरांची स्वदेशी तत्व तुला अजून माहित नाहीयेत. आज तुला चांगला धडूनच काढतो मी. केतकर, अहो कसला विचार करताय एवढा? हो परदेशी साहेब, तुमच्या जीवाला धोका आहे हो. माझ्या जीवाला धोका? मानसी, सांग यांना. हो, बरोबर बोलतायत भाऊजी. हे बघा, तुम्ही नका या फंदात पडू. हे बघा, तुम्ही काय बोलतायत मला काही कळत नाहीये. नाहीच कळणार तुम्हाला. नका ना आमच्या मागे लागू. जाऊ दे. हे बघा परदेशी साहेब, तुमचा प्रस्ताव कितीही चांगला असला ना तरी आम्ही तो स्वीकारू शकत नाही. हा, बघा, मी एक बिझनेसमॅन आहे आणि क्लायंटला कन्व्हिन्स करणं हे माझं कामच आहे. तुम्हाला जर विचार करायचा असेल आणखीन तर काय हरकत नाही. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच. येतो. हा, नमस्कार. पण मी तरी सांगेन, एकदा पुन्हा विचार करा. काय? हो. येतो. हो, नाही म्हटलं तुम्हाला कळवावं. काय मधल्या काही दिवसात आपलं बोलणंच झालं नाही ना. नाही, मी फोन करणारच होतो तुम्हाला. नाही म्हटलं, कुठपर्यंत आली तुमची प्रगती? हळूहळू खेचताय ना त्याला तुमच्या सौजन्य चक्रव्यूहात. हो हो हो. तुम्हाला सांगतो केसकर, अहो माझ्या नातीला त्याच्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी मदत करायची मी परवानगी दिली. तेव्हापासून त्या कांगारूची खात्रीच पटलीये की त्याच्याबद्दलचं माझं मत हे बदलतंय. वा अप्पा अप्पा, तुम्ही तर कमाल केली ना. काय त्याच्याशी चांगलं वागताना मला खूप त्रास होतोय हो. नाही पण माझ्या ध्येयाकडे लक्ष ठेवून मी हे सगळं करतोय. उत्तम अप्पा. अहो हेच तर हवंय आपल्याला. एकदा का गोड बोलून जमिनीच्या कागदपत्रावर सह्या घेतल्यात की तुमचं काम झालं. केव्हा एकदा ते काम होतंय असं झालंय मला. नाही 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 नाही, घाई करून चालणार नाही अप्पा. नाहीतर शंका येईल नाही का त्याला. नाही, घाई अजिबात करायची नाहीये. तुम्ही सांगितलेलं माझ्या पूर्णपणे लक्षात आहे. मी सिंह आणि ते हरिण. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि मी दबा धरून बसलोय आणि त्या हरणावर मला झडप घालायची. तुम्ही करताय ते अगदी बरोबर आहे. पण हा, योग्य संधीची वाट बघावी लागेल अप्पा.
हो 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 हो, कितीही वेळ लागला तरी चालेल, हा पण एकदा का त्या सावजाची मान पकडली की मग तो गेलाच म्हणून समजा. आप्पा, तुम्ही सिंहाच्या भूमिकेत असे काही शिरलात ना की मला आता काही सांगायची गरजच नाही आहे. हे कार्य तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडणार याची खात्री आहे मला. नाही, आता त्याबद्दल माझ्याही मनात कुठलीही शंका नाहीये. बरं, ठेवतो. नमस्कार. हो, नमस्कार. आगाऊपणे माझ्या घरात शिरलाय, पण याची फार मोठी किंमत तुला मोजावी लागणार आहे. कांगारू, आता ह्या नरसिंहापासून तुझी सुटका नाही. साई, प्राइसचं टेन्शन नको घेऊ तू. तुला पाहिजे तो कलर सिलेक्ट कर. 4 वॉलला 4 डिफरंट कलर्स दिले तरी आय डोंट माइंड. अहो नचिकेत, मला हा रंग आवडलाच नाहीये. खूप भडक रंग आहे, नको हा. भडक? हे ती वरची क्रिएटिव्ह रूम आहे तिथे देऊयात ना. इट्स व्हायब्रंट. नाही नाही, मला असं वाटतं ना, आपण त्या रूमला निळा निळा रंग नाही, नको. निळा पण नको. जांभळा नाही, जांभळा पण नाही. पिस्ता रंग देऊया आणि बाकीच्या सगळ्या भिंती पांढऱ्याच ठेवूया. हां. पिस्ता म्हणजे? अहो म्हणजे हां हां अच्छा, लाईट ग्रीन. हां, लाईट ग्रीन. ओके. बरं नचिकेत, तुम्ही ते रंगकाम करणाऱ्या माणसांना बोलावलंय ना? एक मिनिट. परत तुम्ही बोलायला लागली तू. नचिकेत, माझा ना खूप गोंधळ होतोय. म्हणजे सिंपल गोष्टीमध्ये कसला गोंधळ? अहो, मी आज घरच्यांसमोर तुम्हाला नचिकेत म्हणाले. सो व्हॉट्स द बिग डील? अहो, मी अचानक तुम्हाला एकेरी नावाने हाक मारायला लागले. ते बघून ते मला बघून काय पनिश करणार आहेत? साई, तू खूप थिंक करते, नको करू. तुला जसं पाहिजे त्या नावाने हाक मार मला. आय डोंट माइंड. ठीक आहे, तू म्हणतोस ते पटतंय मला. सी, दिस इज युअर कम्फर्ट झोन. फक्त बाकीच्यांसमोर थोडी केअरफुल राहा, एवढंच. हो रे, पण मला नाही लपवता येत माझ्या घरच्यांपासून. मला ते आवडतही नाही आणि जमतही नाही मला ते. साई, लपव असं कुठे बोललो मी? ॲज आय सेड, तुला जशी पाहिजे तशी हाक मार. प्रॉब्लेम तुझा आहे, माझा नाही. अँड साई, ऑनेस्टली काही गोष्टी राईट टाइम येईपर्यंत लपवल्या ना तर त्याच्यामध्ये मजा असते. यू टेल मी, असं काही आहे जे तुला मला सांगायचं आहे बट तू लपवतेस? नाही, असं काय, कुठे काय, काहीच नाही. आर यू शुअर? आपल्याला रंगाचं काम करायचं पुढचं. चला चला. थंड वारा. मार्गशीर्ष संपत आला तरी अजून थंडीचा पत्ता नाही आपल्याकडे. मुंबईत कसली थंडी आई. नाही, सकाळी थोडंसं गार वाटतं, पण तितकंच, बाकी काही नाही. तर काय, आपल्या नशिबी फक्त हा उकाडाच. आणि त्यात ह्या असल्या साड्या नेसून दिवसभर वावरायचं म्हणजे अगदी कंटाळा येतो बाई. हो बाई. कधी कधी वाटतं आपली सई घालते ना तसा पंजाबी ड्रेस घालावा, नाही तर सरळ ती रिचा घालते ना जीनची पॅन्ट. अय्या, काय आई तुम्ही. अगं, मी गंमत करत नाहीये. मग किती छान आणि सुटसुटीत असतो हा पेहराव. हो. आणि चांगला अंगभर असतो. मग काय वाईट आहे त्यात? नाही, खरंच आहे ते. पण आता पण नाही आणि बिण नाही. हे लोकांचं चांगलं असताना ते घ्यावं आपण, मग तो पेहराव का असे ना. हो. हे कल्पना, पण तू पंजाबी ड्रेस तर घालतच असशील ना? हो, लग्नाआधी तेच तर घालायचे मी. लग्नानंतर ह्या साड्या बिड्या. म्हणजे लग्नानंतर यांच्या राज्यात आलीस
आणि काय झालं ते विचारायलाच नको. अहो कुठे निघालात? तुम्हाला 1000दा सांगितलं, बाहेर पडणाऱ्या माणसाला असं विचारू नये. हो पण बाहेर जाणाऱ्या माणसांनीच जर सांगितलं कुठे जातोय ते, तर मग आम्हाला विचारावंच लागणार नाही ना. आपल्या त्या परदेशी पाहुण्याच्या घरी जाऊन जरा बघून येतो. बघतो काय करतोय तो सजावटीच्या नावाखाली. अहो परदेशी पाहुणा म्हणजे तेच ते कांगारू. मग तुम्ही त्याच्या घरी जाणार? का घाबरतो की काय मी त्याला? नाही. ईश्वरा, आई आता आप्पा तिथे जाऊन काही करू शकतात. अगं मी तर अजून धक्क्यातूनच सावरले नाहीये. हे नचिकेतकडे गेले. कल्पना मला चिमटा काढ गं जरा. एवढ्या जोरात नाही ग. चुकले आई. पण आता काय होईल? साई इथेच माझ्याजवळ.
आहे